9.2 9.2 किती नंबरचा सांग. सांगतो. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला जमला तर तुम्हाला शाफ्टचा पेपरला प्रॉब्लेम जमला. 9.2 पेज नंबर 10 क्वेश्चन नंबर 2. नक्की काय? होय. ओके. The design of shaft key and coupling मधला त्योच ना त्यो. The layout of shaft carrying of two pulleys आहे त्यो का देऊ. एकदम बरोबर. ओके. एक मिनिटात फिगर ड्रॉ करतो, लगेच चालू करूया. हा प्रॉब्लेम एकदम इम्पॉर्टंट. बघा काय सांगितलंय. प्रॉब्लेम असतो द लेआउट ऑफ अ शाफ्ट कॅरिंग टू पुलीज 1 and 2. इथं पुली 1 म्हटलंय, इथं पुली 2 म्हटलंय. पुली 1 पुली 2. ठीक आहे. पुढे सपोर्टेड ऑन टू बेरिंग्स ए अँड बी. दोन बेरिंग आहेत त्याच्यावरती सपोर्ट केले ए आणि बी वर. पुढे बघा द शाफ्ट ट्रान्समिट्स. शाफ्ट किती ट्रान्समिट करते पॉवर ती दिले पॉवर 7.5 किलोवॅट. शाफ्ट ट्रान्समिट्स 7.5 किलोवॅट 7.5 किलोवॅट पॉवर ऍट 360 RPM. त्याची स्पीड दिली आहे 360 RPM. ही त्याची काय स्पीड आहे. पुढे बघा फ्रॉम पुली 1 टू पुली 2. म्हणजे पॉवर येत्या पुली 1 ला आणि ती शाफ्ट थ्रू पुली 2 ला ट्रान्समिट होत्या. पुढे बघा द डायमीटर ऑफ पुली 1 and 2 आर. डायमीटर ऑफ पुली 1 and डायमीटर ऑफ पुली 2 आर. किती सांगितले बघा. पुली 1 चा 250 आहे, पुली 2 चा 500 आहे. 250 mm and 500 mm. पुढे बघा रिस्पेक्टिव्हली द मासेस ऑफ पुलीज 1 and 2 आर. या पुली 1 चं मास दिले, चला M1 म्हणतो, and पुली 2 चं पण मास दिले. किती आहे बघा मास 10 kg and 30 kg. पुली 1 चं 10 kg आहे, पुली 2 चं 30 kg आहे. पुढे द बेल्ट टेन्शन्स ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता इथं पुली 1 जी आहे, पुली 1 त्याचा मिनिमम डायमीटर आहे तो इथं दाखवलाय बघा, हा छोटा, आणि पुली 2 ही मोठी दाखवली. ठीक आहे, मोठी. त्या दोन्हीवरती बेल्ट आहेत आणि बेल्टचे टेन्शन डाऊनवर्ड आहेत बघा. बेल्टचे टेन्शन डाऊनवर्ड आहेत. पुली 1 वरचे टेन्शन T1 T2 घेतले. आता लक्ष द्या, याला आपण पूर्वी T1 आणि T2 म्हणायचो. T1 म्हणजे टेन्शन ऑन टाईट साइड आणि T2 म्हणजे टेन्शन ऑन फ्लॅट साइड. बरोबर, T1 T2. समजलं. ह्यो T1 आहे, हा T2 आहे, टाईट साइड स्लॅक साइड. तसंच ह्या पुलीसाठी हा T1 आहे, हा T2 आहे. फक्त त्यानं T1 T2 चं नोटेशन बदललंय, P1 P2 केले आणि दुसऱ्यासाठी P3 P4 केले. म्हणजे हा त्याचा T1 आहे, हा त्याचा T2 आहे. ही टाईट साइड आहे, ही स्लॅक साइड आहे. पुढे vertical downward and the ratio of belt tensions on the tight side to slack side for each pulley. म्हणजे दोन्ही पण पुलींसाठी टाईट साइड आणि स्लॅक साइडचा रेशो दिलाय. म्हणजे T1/T2 असतो की नाही, तसं दिलाय P1/P2. हे पहिल्यासाठी. तसंच दुसऱ्यासाठी तोच रेशो घ्यायला सांगितलाय, म्हणजे P3/P4. P1/P2 इज इक्वल टू P3/P4 इज इक्वल टू किती दिलं बघा 2.5:1. 2.5:1 हा रेशो दिलाय. पुढे बघा आता द शाफ्ट इज मेड ऑफ प्लेन कार्बन स्टील. त्याचं मटेरियल दिलंय आणि त्याचा यील्ड स्ट्रेंथ आहे SYD 380 Nm². and the factor of safety is 3. आणि त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 घ्यायला सांगितलंय. इस्टिमेट द सुटेबल डायमीटर. इस्टिमेट द सुटेबल डायमीटर ऑफ शाफ्ट. आता त्याच्या पुढे पण क्वेश्चन आहे, पण तो कुठला क्वेश्चन आहे काल जो सोडवला की नाही आपण,
नुसता टॉर्क असलेला तो क्वेश्चन आहे, त्यामुळे त्याच्या पुढे पेपरमध्ये येणार नाही. हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे नाही इथपर्यंत. ठीक आहे, हा शाफ्ट डायमीटरचा. याच्या पुढचा दुसरा सेकंड क्वेश्चन आहे बी, पण तो पेपरमध्ये यायची पॉसिबिलिटी कमी आहे. आता जरा लक्ष द्या, मी काय करतो, याची एफबीडी ड्रॉ करतो. याची एफबीडी जर ड्रॉ केली तर हा शाफ्ट आहे बघा तुमचा शाफ्ट. इथं पुली 1 आहे, इथं पुली 2 आहे. हे दोन बिअरिंग आहेत म्हणजे इथं रिॲक्शन येणार. बिअरिंगला दोन रिॲक्शन आल्या, रिॲक्शन ऍट ए, रिॲक्शन ऍट बी. हे ए बी पॉइंट आहेत. आणि ह्या दोन पुली आहेत, त्या पुलीचे वेट डाऊनवर्ड आहे बघा. वेट आणि हे फोर्सेस डाऊनवर्ड आहेत. म्हणजे पुली 1 तर हा फोर्स 1 म्हणतो, पुली 2 तर हा फोर्स 2 म्हणतो. ठीक आहे, पुली 1 चा डाऊनवर्ड फोर्स F1, पुली 2 चा डाऊनवर्ड फोर्स F2. हे फोर्सेस हे डाऊनवर्ड असेल बघा पुलीवरती. मग मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर शाफ्ट डिझाईनचा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करतो जरा सांगा बघा. शाफ्ट डिझाईनचा प्रॉब्लेम, आता या प्रॉब्लेम मध्ये कोणती थेरी वापरणार, प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस का प्रिन्सिपल शियर स्ट्रेस. तर कधी पण लक्षात ठेवायचं, थेरी कुठलीही मेन्शन केली नसेल तर प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी वापरायची. काय म्हणलं मी, थेरी मेन्शन केली नसेल तर प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी वापरायची. त्यामुळे मी लिहितो बाय युझिंग, तर मी फॉर्म्युला लिहितो आणि सॉल्व्ह करताना इकडे लिहितो ते फॉर्म्युला, प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी. प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी काय सांगा, टाऊ परमिसिबल किंवा टाऊ मॅक्स इज इक्वल टू 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब रूट MB स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर, MB स्क्वेअर प्लस MT स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यामध्ये हा टाऊ परमिसिबल आहे बघा. टाऊ परमिसिबल सांगा, टाऊ परमिसिबल कसा शोधतो आपण, इथं मी लगेच शोधून ठेवतो. परमिसिबल स्ट्रेस कुठला आहे, शियर. टाऊ परमिसिबल कसं काढतो रे आपण, 0.5 SYT किंवा SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे भरपूर वेळेला वापरले, सुरुवातीपासून वापरत होतो. आणि सिग्मा टी परमिसिबल टेन्साईल कसं काढते, SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. शियर कसं काढतोय, 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, आता जरा असं मी किमती पुढे करतो. 0.5 SYT प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा मटेरियलचा 380 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे, 3. सॉल्व्ह करून मला परमिसिबल स्ट्रेस किती होते सांगा. त्रेसष्ट 63.33. हा झाला तुमचा परमिसिबल स्ट्रेस. आता जरा इथे या, हा परमिसिबल आहे, हा मिळाला. आता हे माहित झालं, डायमीटरला शोधायचं असते. शाफ्ट डिझाईन म्हणजे डायमीटरला शोधायचं आहे. मग राहिला कोण, MB आणि MT, म्हणजे बेंडिंग मोमेंट आणि टॉर्शनल मोमेंट. म्हणजे दोनच गोष्टी मला शोधायच्या, एक म्हणजे बेंडिंग मोमेंट आणि दुसरा म्हणजे टॉर्शनल मोमेंट. मला बेंडिंग मोमेंट आणि टॉर्शनल मोमेंट मिळाला की माझा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट आणि टॉर्शनल मोमेंट जर शोधायचा असेल तर इथं प्रॉब्लेम मध्ये गिवन मध्ये बघा काय दिले मला, पॉवर दिला. पॉवरचा फॉर्म्युला काय रे, पॉवरचा फॉर्म्युला 2 पाय NT upon 60. 2 पाय NT डिवाइड बाय 60 म्हणजे ओमेगा. हे थोडक्यात काय, टॉर्क इंटू ओमेगा. बरोबर, टॉर्क इंटू ओमेगा. आणि टॉर्क म्हणजेच काय असतं रे, टॉर्शनल मोमेंट MT. टॉर्क म्हणजे MT असते. ओके, म्हणजे पॉवर वरून मला डायरेक्ट MT ची किंमत मिळेल, हे डायरेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, म्हणून मी इथे लिहितो, आपण ऍक्च्युली सॉल्व्ह करायला लागलो, इथनं स्टार्ट केलंय मी सॉल्व्ह करायला, पण मी इथे लिहितो पॉवर ट्रान्समिटेड बाय पुली. आता तुम्ही कुठलीही घेऊ शकताय, कारण की ह्या पुलीने ट्रान्समिट केलेली पॉवर आणि या पुलीने ट्रान्समिट केलेली पॉवर सेमच असतात दोघांची, त्यामुळे कुठलीही घेऊ शकताय. ठीक आहे, पॉवर इज इक्वल टू लिहितो फॉर्म्युला, टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर किती आहे बघा, 7.5. पण लक्ष द्या रे, हे वॅट मध्ये आहे. ठीक आहे, वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड असतो. वॅट म्हणजे काय असतो, न्यूटन मीटर पर सेकंड. त्यामुळे मी किलो 10⁻³ ठेवतो आणि वॅट म्हणजे काय, न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजे हे मीटर मध्ये आहे. त्यामुळे इकडच्या किमती मीटर मध्ये घ्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथं जर 10⁻6 लिहिलं तर ते MM मध्ये होते, न्यूटन पर सेकंड. टॉर्क म्हणजेच MT, हे शोधायचं आहे. टॉर्क म्हणजेच MT. ओमेगा 2 पाय N डिवाइड बाय 60.
एन किती आहे बघा 360. सॉल्व्ह करा, तुम्हाला एमटी ची किंमत मिळेल. एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंट. एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंटची किंमत मिळेल तुम्हाला. कसं करणार, हे 60 इकडे घ्या, 2π360 डिवाइड करा. 198.94. 198.94 इंटू 10⁻³ आला असेल. बरोबर आहे ना? 198.94 आले माझं. इंटू 10⁻³ आलेलं नाही. माझं तर 190 करतो. ठीक आहे बरोबर आहे. 198.94 येते न्यूटन मीटर, आणि हे मीटर मध्ये घेतले ना मी, न्यूटन मीटर. आता MM मध्ये कन्वर्ट करा. 198.94 मीटरचा MM करायला इंटू 10⁻³ न्यूटन MM. हे मला टॉर्क मिळाला एमटी. आता एमटी मिळाला, इथे या जरा मागं. टाऊ परमिसिबल विथनं शोधलाय, टाऊ मॅक्स. एमबी मला शोधायचा आहे, एमटी मला शोधायचा आहे. त्यातला एमटी मिळाला बघा, म्हणजे टॉर्क मिळाला. म्हणजे आता राहिलं फक्त काय, एमबी. म्हणजे प्रॉब्लेम एकदम सोपा असतो, यात भरपूर काय असं शोधायचं असते असं नाही. एमबी आणि एमटी. एमटीची किंमत मी पॉवर वरून शोधली. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पॉवर दिलेली नव्हती, त्यावेळी T1 T2 दिलता बघा. मी T1 T2 वरून शोधली होती. T1 - T2 इंटू रेडियस केली, मला टॉर्क मिळालेला. ठीक आहे, कसंही शोधा, फॉर्म्युला भरपूर आहेत, सगळे आपल्याला माहित आहे. जे गिवन असेल त्याप्रमाणे सोडवत जायचं. पॉवर वरून टॉर्क काढला. आता ही किंमत मला माहित झाली, ही माहित आहे. हे शोधायचं म्हणजे राहिला फक्त आता काय, एमबी म्हणजे बेंडिंग मोमेंट. आता मला सांगा, ही एफबीडी आहे. या एफबीडी मध्ये जर मला बेंडिंग मोमेंट शोधायचं असेल, बेंडिंग मोमेंट, तर मी या पॉइंटला सी म्हणतो, या पॉइंटला डी म्हणतो. ठीक आहे, तर बेंडिंग मोमेंट ABCD या 4 पॉईंट शोधायला पाहिजे. बेंडिंग मोमेंट जर शोधायचे असतील तर तुम्हाला F1 आणि F2 फोर्स माहित करायला पाहिजे. F1 आणि F2 जर फोर्स शोधायचा असेल, हे फोर्स म्हणजे F1 म्हणजे काय, या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स, या पुलीवरचा. सांगा मग F1 कसा शोधणार, या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स, या पुलीवरचा. त्यासाठी मला P1 P2 माहित असायला पाहिजे. P1 P2 म्हणजे आपलं रेग्युलर T1 T2 असतंय, टाईट साईड आणि स्लॅक साईड. हे T1 T2 माहित असलं पाहिजे. हे T1 T2 कसं शोधणार, तर त्यांनी एक दिले बघा, लिमिटिंग टेन्शन रेशो दिले, T1/T2 = 2.5. हे दिले, एक दिले. दुसरं, टॉर्कच्या इक्वेशन वरून सोडूया. टॉर्कच्या इक्वेशन वरून मला टॉर्क माहित आहे. आता या पुलीनुसार ट्रान्समिट केलेला टॉर्क, शाफ्टचा टॉर्क आणि या पुलीचा टॉर्क हा सेमच असतो सगळीकडे. ठीक आहे, त्यामुळे मी या पुलीचा टॉर्क आता कॅल्क्युलेट करतो. टॉर्क ट्रान्समिटेड बाय पुली 1, एक नंबरच्या पुलीने ट्रान्समिट केलेला टॉर्क. हे खूप महत्वाचं आहे. आता मी टॉर्क एक नंबरच्या पुलीचा कॅल्क्युलेट करतो. टॉर्कचा फॉर्म्युला MT = सांगा, ह्या पुलीवरचा टॉर्क कसा काढणार आहे बघा. ही एक नंबरची पुली आहे, इथं मध्ये बारकी. त्याची टाईट साईड P1 आहे, त्याची टाईट साईड P1 आहे, त्याची स्लॅक साईड P2 आहे. बरं ठीक आहे, आणून देतो तुम्हाला उद्या. ओके, बरं, ओके. बघा टॉर्क कसा काढला, याच्यावरचा इफेक्टिव्ह फोर्स आपण काल T1 - T2 लिहिलं बघा. T1 - T2 म्हणजे P1 - P2. यानं P1 P2 टाकले, त्यामुळे मी ते P1 P2 लिहिले. P1 - P2 इंटू रेडियस. आता ही रेडियस कुणाची येणार, एक नंबरच्या पुलीची, कारण की एक नंबरच्या पुलीसाठी लिहाले. सो फोर्स इंटू रेडियस. आता P1 ची किंमत इथे या, ह्या इक्वेशन प्रमाणे P1 काय येते सांगा मला. हे जरा मधलं सोडा, हे एवढं सोडा, आहे 2.5 टू 2.5. सो P1 = किती येणार, 2.5 इंटू P2. हा 2.5 P2 हे म्हणून ठेवतो. ठीक आहे, इथे लिहितो 2.5 P2 मायनस P2 इंटू R1, एक नंबरच्या पुलीची रेडियस किती आहे बघा, 125. आता हे MM मध्ये पुट केले, MM मध्ये, त्यामुळे MT ची किंमत MM मध्ये लिहा. MT ची किंमत MM मध्ये येत आहे बघा, ती 198.94 इंटू 10⁻³ ठीक आहे. आता
हे जर सॉल्व्ह केलं तर 1.5 मायनस 1 म्हणजे झालं, सॉरी 2.5 मायनस 1 म्हणजे झालं 1.5 इंटू 125 198.94 इंटू 10⁻³ आता काय करा 1.5 125 डिवाइड करा तुम्हाला P2 मिळेल. एक 1061.01. 1061 बाकीचं काय लिहित नाही मी पुढचं पॉईंट मधलं 1061 ठीक आहे. P2 ची किंमत मिळाली. आणि ते कॉम्प्लिकेटेड होत जाते रे पॉईंट मधलं. P2 ची किंमत 1061 आली. काय फरक पडत नाही तसं पॉईंट पुढचा सोडला म्हणून, पण म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये शार्पच्या P2 ची किंमत मिळाली, ही इथनं उचला P2 ची किंमत आणि P1 शोधा. P1 इज इक्वल टू काय 2.5 P2 ठीक आहे. त्यामुळे P1 ची किंमत त्याला या P1 च्या किंमतला P2 च्या किंमतीला 2.5 ने मल्टिप्लाय करा. सव्वीस 52.5. 2652 ओके. P1 मिळाला P2 मिळाला, P1 मिळाला P2 मिळाला. पण हे सगळं कशासाठी करावलंय मी? P1 P2 कशासाठी शोधलाय? कारण की मला हा 1 नंबरच्या पुलीचा फोर्स पाहिजे. हा 1 नंबरच्या पुलीचा हीच आहे बघा. मग सांगा 1 नंबरच्या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स किती येणार? त्या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स दोघांचे ऍडिशन. दोघांचे ऍडिशन, पण प्रॉब्लेम मध्ये जावा त्याचं मास पण दिले. म्हणजे हे दोन फोर्सेस येणारच, त्याच्याबरोबर ह्याचं स्वतःच काय येणार, वेट पण येणार. ठीक आहे. म्हणजे 1 2 आणि वेट. मी लिहितो टोटल डाऊनवर्ड फोर्स ऑन पुली 1. 1 नंबरच्या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स कसं काढणार बघा. F1 इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस त्याचं वेट. नुसतं मास घेऊन चालणार नाही, वेट न्यूटन मध्ये घ्यायला लागते. ठीक आहे. मास नुसतं केजी मध्ये असते, त्याला जी ने मल्टिप्लाय करले की वेट मिळते. वेट हे न्यूटन मध्ये असते. तो P1 आता शोधला 2652 प्लस P2 1061 प्लस 1 नंबरच्या पुलीचं वेट. वेट कसं काढणार, M इंटू जी, मास 10 आहे, 10 इंटू जी किती येणार 9.81, 10 इंटू 9.81 वेट इज इक्वल टू mg असते. सॉल्व्ह करा किती ते सांगा. मध्ये एक सांगतो, हे वेट दिलेलं नसायचं त्यामुळे मी घेत नव्हतो, आता दिलंय म्हणून मी घेतलंय. किती आलं सांगतो. अडतीस 11. 3811 F1 मिळाला. इकडे या आता, हे बघा F1 मिळाला. F1 ओके, F1 मिळाला. आता जरा लक्ष द्या, F1 मिळाल्यानंतर मी F2 ची किंमत काढतो. F2 म्हणजे काय, 2 नंबरच्या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स. आता इथे लिहितो फोर्स ऑन पुली 2, 2 नंबरच्या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स कसा शोधणार. इकडे या, हे जी टाईट साइड P3 आहे, स्लॅक साइड P4 आहे, ते दिले बघा. P3/P4 टाईट साइड डिवाइड बाय स्लॅक साइड म्हणजे T1/T2 थोडक्यात दिलाय. किती आहे 2.5, हे मला माहित आहे. आता दुसरं इक्वेशन कुठनं काढणार, टॉर्क. ठीक आहे. म्हणजे या पुलीने ट्रान्समिट केलेला टॉर्क घ्यायचा. मी आता म्हणतो टॉर्क ट्रान्समिटेड बाय पुली 2 2 नंबरच्या पुलीने ट्रान्समिट केलेला टॉर्क कसं काढणार. टॉर्क बघा, इफेक्टिव्ह फोर्स P3 मायनस P4 म्हणजे कसं T1 मायनस T2, तसं P3 मायनस P4 इंटू त्याची रेडियस. So torque is equal to effective force T1 minus T2 म्हणजे इथे P3 minus P4 इंटू त्याची रेडियस. टॉर्कची किंमत ऑलरेडी आपल्याकडे आहे. टॉर्कची किंमत इथे आहे 198.94 इंटू 10⁻³ P3 minus P4 P3 लक्ष द्या जरासं,
P3 इथं आहे बघा. P3 इज इक्वल टू किती आहे 2.5 P4. P4 P3 is equal 2.5 to P4 ना. 2.5. हे फक्त कुठनं आणले ते इथं लिहून ठेवतो हा. कुठनं आणले फ्रॉम ए इथं पण लिहून ठेवतो. 2.5 P4 मायनस P4 कुठनं आणले हे फ्रॉम ए दिलेलं आहे इनटू रेडियस ऑफ पुली 2 2 नंबरची रेडियस. 2 नंबरची रेडियस बघा किती आहे डायमीटर 500 म्हणजे रेडियस 250. रेडियस 250. सॉल्व करा. 1.5 मायनस 1 2.5 मायनस 1 1.5. No close. काय करा 1.5 इकडे घ्या 250 इकडे घ्या तुम्हाला P4 मिळेल. पॉईंट 98 इंटू 10⁻³ किती 20.98 इंटू 10⁻³. P4 ची किंमत ही येत्या 20.98. काय तर चुकलं रे परत एकदा कर. हा बरोबर सर चुकले 8.94 ला इंटू 10⁻³ 20.99 198.94. काय खोडा डोक्याचं चाललंय माझं बोंबला. असू द्या हळू होती काही विषय नाही. 530.50. 530 काय 530 नाही होत. ऑफिशियल जोपर्यंत ऑफिशियल होत नाही तोपर्यंत मी खेळत नाही भिनू बस. चला लक्ष द्या. P4 ची किंमत मिळाली P4. आता मला P3 पाहिजे. लक्ष द्या P3 कसं काढणार. P3 इज इक्वल टू 2.5 P4. P3 इज इक्वल टू 2.5 P4. सॉल्व करून P3 किती येते सांगा. P4 ची किंमत आहे 530 त्याला 2.5 ने मल्टिप्लाय करा. 1325 1325 न्यूटन. P3 मिळाला P4 मिळाला. P3 P4 मिळाल्यानंतर आता काय पाहिजे मला ह्या 2 नंबरच्या पुलीवरचा टोटल डाऊनवर्ड फोर्स. 2 नंबरच्या पुलीवरचा टोटल डाऊनवर्ड फोर्स कसा काढणार सांगा. 2 नंबरच्या पुलीचा टोटल डाऊनवर्ड फोर्स P3 प्लस P4 आणि ह्याचं स्वतःचं वेट पण डाऊनवर्ड असणार. वेट पण दिले बरोबर मास दिले म्हणजे वेट माहिती आहे. म्हणजे कसं ना P3 प्लस P4 प्लस वेट टोटल डाऊनवर्ड फोर्स ऑन पुली 2 2 नंबरची पुली. सो F2 इज इक्वल टू काय येणार बघा P3 प्लस P4 प्लस त्याचं वेट. P3 1325 P4 530 प्लस वेट mg. मास किती आहे बघा 30 किलो. सो 30 इंटू जी 30 इंटू जी म्हणजे 9.8. आता तुम्हाला F2 मिळाला. एकवीस 49 किती 2149 2149. ओके 2149. ठीक आहे चलो मला फोर्स डाऊनवर्ड फोर्स ऑन पुली 2 मिळाला. आता F2 माहित झाला. आता काय शोधायला पाहिजे रे तुम्हाला. आता सगळं हे शोधायला पाहिजे काय अरे आरबी. आता मी एक तुम्हाला गंमत सांगू. सांगा की. म्हणजे आयडियल कंडिशन मध्ये रेग्युलर सोडवत असेल तर हे सगळं सोडवायला लागतं. F1 F2 RB. हे कसं काढणार. अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. मोमेंट अबाउट P इज इक्वल टू 0 घेऊन तुम्हाला ते फाइंड आउट करता येतंय. पण ज्याला हे अभ्यास त्यानं पूर्वी व्यवस्थित केलाय त्याचा
त्याला RA-RB शोधायची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व्ह होतोय हा प्रॉब्लेम. का सांगा? म्हणजे आता कसं आहे, मी नेहमी घेतो म्हणून मला माहित आहे ना. पहिल्यांदा मी जर सोडवत असतो तर मी पण RA-RB काढत बसलो असतो, पण इथं शोधत बसायची गरज नाही आहे. त्याच्या मागचं रिझन सांगतो, लक्ष द्या. हा कुठला बीम आहे रे? कुठला बीम आहे? ओव्हरहँगिंग बीम आहे, म्हणजे सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्टेडला ह्या बाजूला ओव्हरहँग आहे, ह्या बाजूला ओव्हरहँग आहे. सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्टेडला एंड पॉइंटला मोमेंट किती असते सांगा? एंड पॉइंटला 0. ला 0 मोमेंट आहे, डी ला 0 आहे. आता हे तुम्ही भरपूर वेळा प्रॉब्लेम सोडवल्यानंतर लक्षात येते. सी ला आणि डी ला 0 आहे, म्हणजे मोमेंट राहिला फक्त कुठल्या पॉइंटला आता? ए किंवा बी. बरोबर? म्हणजे आता मला मोमेंट कुणाचा शोधायला पाहिजे? ए चा आणि बी चा. आता मी मोमेंट शोधताना तुम्हाला भरपूर वेळा असं सांगितले बघा, एक तर राईट साईड घ्या, नाहीतर एक तर लेफ्ट साईड घ्या. बरोबर? समजा मला बी चा मोमेंट काढायचा आहे, बी चा. याच्या राईटला किती फोर्सेस आहेत? फक्त मला बी चा मोमेंट काढायचा आहे समजा. याच्या राईटला किती फोर्सेस आहेत? एकच आहे, F2. तो मला माहित आहे. या फोर्सची किंमत मला माहित आहे, F2 मी शोधलाय, त्यामुळे बी चा मोमेंट मिळाला. बी चा मोमेंट मिळाला. आता ए ला या. ए चा मोमेंट काढायचा आहे. राईट घेऊ नका, लेफ्ट घ्या, लेफ्ट. याच्या लेफ्टला किती फोर्सेस आहेत? एकच आहे. मग F1 इंटू डिस्टन्स, संपलं. मोमेंट ए चा पण मिळाला, बी चा पण मिळाला. मग मला RA-RB शोधायला लागला काय सांगा आता? RA-RB ची किंमत शोधायला लागली काय? गरजच लागली नाही. पण ह्या प्रॉब्लेम याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये ती लागत होती. पण मी मुद्दा म्हणून सिम्प्लिफाय करण्यासाठी सांगलोय, RA-RB ची किंमत शोधायची गरज नाही, डायरेक्ट चारही पॉईंटचे मोमेंट मिळतात तुम्हाला. ठीक आहे? आता मी ते RA-RB म्हणून शोधत बसत नाही. पण जर आपल्याला लक्षात आलं नाही तर डायरेक्ट गप RA-RB ची किंमत शोधायची आणि मग CABD प्रत्येक पॉईंटचा मोमेंट काढायचा. पण मला माहित आहे आता इथे गरज नाही, त्यामुळे मी RA-RB शोधत नाही. समजलं सगळ्यांना? ओके. आता मी पुढे जातो. सी चा आणि डी चा मोमेंट किती आहे सांगा? बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट ऍट कुठला पॉइंट आहे? एंड पॉइंट. एंड पॉइंट सी आणि डी. सी आणि डी ला मोमेंट किती आहे सांगा? सी ला किती आहे? 0. बेंडिंग मोमेंट ऍट डी. डी ला किती येणार? 0. का? सिम्पली सपोर्टेडचे एंड पॉइंट. हे दोन 0 झाले. ओके. सी आणि डी 0 झालं. कुठे गेलं? सी आणि डी 0 झालं. आता राहिला ए आणि बी. आता मी बी चा पहिला मुवमेंट करतो. बी चा बेंडिंग मुवमेंट ऍट बी. बी ला बघा, बी पॉइंटला फक्त राईट घ्यायचा याचा. एक तर लेफ्ट घ्यायचा किंवा एक तर राईट घ्यायचा. फक्त याचा राईट घ्या. राईट फक्त राईट. काय येणार बघा? F2 इंटू डिस्टन्स किती आहे? 250. डाऊनवर्ड बेंड होईल म्हणजे हॉगिंग. F2 इंटू 250. डाऊनवर्ड बेंडिंग म्हणजे हॉगिंग. F2 ची किंमत किती आहे बघा? 2149 इंटू 250. किती सांग बा? फक्त राईट घेतला त्या पॉइंटचा, त्यामुळे मला रिॲक्शनची गरजच लागली नाही. अरे 2149 इंटू 250. 537.25 इंटू 10⁻³ 537.25 इंटू 10⁻³ एवढा मुवमेंट आला बी पॉइंटला. एवढा मुवमेंट कुठे आला? बी पॉइंटला. लक्ष द्या. सी माहित झाला, डी माहित झाला, बी माहित झाला. आता ए ला शोधूया. ए ला लक्ष द्या. बेंडिंग मुवमेंट ऍट ए. जर असं लक्ष द्या. आता ए एक तर राईट घ्या नाहीतर लेफ्ट घ्या. पण राईटला रिएक्शन शोधलेलं नाही, त्यामुळे मी लेफ्ट घेतो. याचा लेफ्ट घ्यायचा. याचा लेफ्ट वरनं मुवमेंट काय येणार बघा? F1 इंटू डिस्टन्स. F1 इंटू डिस्टन्स किती आहे बघा? 250. F1 इंटू 250 आणि हे डाऊनवर्ड बेंड होणार म्हणजे हॉगिंग. ठीक आहे. मायनस F1 इंटू 250. F1 ची किंमत ऑलरेडी आपल्याकडे आहे. F1 ची किंमत किती आहे बघा? 3811.
किती ते सांगा. 952.75 इंटू 10⁻³ 952.75 इंटू ओके, आता लक्ष द्या. सी पॉइंटचा मुवमेंट मला माहित आहे, डी चा मला मुवमेंट माहित आहे. हे निगेटिव्ह साईन म्हणजे मुवमेंट किंवा फोर्स निगेटिव्ह असत नाहीत, ही त्याची डायरेक्शन असते, सॅगिंग किंवा हॉगिंग. त्यामुळे हे निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं नाही. आता ह्या सगळ्यांच्या मधला मोठा मुवमेंट कुठला? ए बी सी डी मधला सगळ्यात मोठा मुवमेंट ए चा. ठीक आहे, म्हणून म्हणतो मॅक्सिमम moment is at point A. Therefore, MB bending moment maximum किती आला? 952.75 into 10⁻³ बेंडिंग मोमेंटची किंमत मिळाली. बेंडिंग मोमेंटची किंमत मिळाली, जो ह्यातला मोठा आहे तो घेतला. मायनस साईन काय? तुझी डायरेक्शन. चलो, मला MB मिळाला. बघा, MT आधी शोधलाय, MB मिळाला, सगळं माहित झालं. आता इथनं मला काय मिळणार? माहित चालू आहे तर बंद करा. आता इथल्या सगळ्या किमती मला मिळाल्यात. टाऊ मॅक्स माहित आहे, MB बेंडिंग मोमेंट माहित आहे, MT माहित आहे. परत एकदा सांगतो मी काय केलं. पॉवर वरून टॉर्क मिळवला म्हणजे MT, पॉवर वरून टॉर्क मिळवला ते MT मिळवला. त्यानंतर मला या दोन पुलीवरचं फोर्सेस माहित पाहिजे होते, पण लिमिटिंग टेन्शनचा रेशो डायरेक्ट दिलेला, हे दिलेलं T1/T2 दिलेला. मग मी टॉर्कचा फॉर्म्युला लिहिला, टॉर्कचा T1 - T2 into R, म्हणजे P1 - P2 into R. त्याच्यावरून मी P2 आणि P1 ची किंमत काढली. आणि मग एक नंबरच्या पुलीवरती डाऊनवर्ड फोर्स आहे, P1 आहे, P2 आणि त्याचं वेट आहे. P1, P2 आणि वेट यांची ऍडिशन केली, मला फोर्स मिळाला एक नंबरच्या पुलीचा. असंच मी 2 नंबरच्या पुलीवर काढलं. ठीक आहे, टॉर्कचा फॉर्म्युला लिहिला, त्यावरनं P3, P4 काढला आणि त्यावरनं डाऊनवर्ड फोर्स मिळाला P3 + P4 + वेट. मग फोर्सेस मिळाल्यानंतर मी रिॲक्शन शोधत बसलो नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शोधू शकताय. ठीक आहे, उत्तर हीच येणार. पण मला माहित होतं ए आणि बी साठी काय गरज नाही या दोन्हीची. त्यामुळे मी बी हा राईट साईडने घेतला, ए हा लेफ्ट साईडने घेतला. सी आणि डी 8 पॉईंट आहे, त्यांचे मुवमेंट 0 आले. पण हे सिम्पली सपोर्टेडला येते. कॅन्टिलिव्हरला परवा आपण बघितलंय 0 येत नाही, कॅन्टिलिव्हरच्या एंड पॉइंटला मॅक्सिमम मुवमेंट असतो. हा सिम्पली सपोर्टेड आहे, मग सी आणि डी ला 0 आलाय. ए आणि बी चे मी कॅल्क्युलेट केले आणि त्यातून मला मॅक्सिमम मुवमेंट मिळाला. मॅक्सिमम सगळ्या किमती माहित आहेत बाय युझिंग प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी. काय बघा, टाऊ मॅक्स इज इक्वल टू 16 / πd³ रूट MB² + MT². सगळ्या किमती पुट करतो, तुम्हाला डायमीटर मिळून जाईल. टाऊ म्हणजे सिग्मा परमिसिबल, टाऊ परमिसिबल 63.33 इज इक्वल टू 16 / πd³ रूट MB², MB इथं आहे बघा, 952.75 into 10⁻³ याचा स्क्वेअर प्लस ए रूट मध्येच आहे, पुढची व्हॅल्यू रूट मध्येच आहे, MT², MT ची किंमत इथं आहे बघा 198.94 into 10⁻³ या सगळ्याचा स्क्वेअर, MB² + MT² आणि सगळं रूट मध्ये आहे, सगळं रूट मध्ये. आता काय करा, D³ इकडे घ्या, 63 इकडे घ्या. सॉरी, मी D³ इकडे घेतला, हे 63.33 इथं आलं. रूट 952.75 into 10⁻³ याचा स्क्वेअर प्लस 198.94 into 10⁻³ चा स्क्वेअर. ठीक आहे, सॉल्व्ह करा आणि D³ घेतला की तुम्हाला डायमीटर मिळते. बेचाळीस 42.77 42.77 mm म्हणजेच 43. आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. सोपा आहे काय? आज वेगळं होतं? आज काही वेगळं नव्हतं, प्रॉब्लेम तोच होता, फक्त नोटेशन T1/T2 च्या ऐवजी P1 P2 दिलं आणि लिमिटिंग टेन्शन रेशो डायरेक्ट दिलेला प्रॉब्लेम, ते डायरेक्ट दिलेलं आणि ऍडिशनल मासेस आलते, म्हणून मी फक्त डाऊनवर्ड फोर्स मध्ये ते वेट फक्त ऍड करून टाकले. बाकीचा रेग्युलर प्रॉब्लेम सोडवला. आता
उद्या मी सांगतो. उद्या सकाळी 11